पुढच्या बातमीकडे रिक्षा टॅक्सीवाले भाडं नाकारतात, परिवहन खात्याला तक्रार करा। परिवहन खात्यानं एक व्हॉट्सअप क्रमांक आता जाहीर केलाय। प्रवाशांच्या असुविधेवरती परिवहन खात्याचं आता हे महत्त्वाचं पाऊल समोर आले। परिवहन खात्याला तक्रार करू शकता। रिक्षा भाडे आणि टॅक्सीवाल्याने जर भाडं नाकारलं तर थेट परिवहन खात्यानं एक व्हॉट्सअप क्रमांक जारी केलेला आहे। त्या व्हॉट्सअप क्रमांकावरती रिक्षा आणि टॅक्सी यांचं तुम्ही तक्रार दाखल करू शकता, तक्रार देऊ शकता। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। शुभम, परिवहन खात्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल, कारण आता अनेक वेळा रिक्षा आणि टॅक्सीवाले भाडे नाकारतात आणि त्यामुळे प्रवाशांना गैरसोय निर्माण होते। मात्र आता परिवहन खात्यानं एक व्हॉट्सअप क्रमांक जारी केलेला आहे। कशी नेमकी ही प्रक्रिया असणार आहे? त्याच्यात एक मोठी बातमी जी आहे ती आहे त्याच्यामध्ये फक्त एक थोडा बदल की व्हॉट्सअप नंबर जो आहे तो प्रदर्शित जो आहे तो करण्यात येणार आहे। अद्याप परिवहन विभागाकडनं नंबर दिला नाही आहे, तो लवकरच जाहीर करण्यात येणार आहे येत्या महिन्यापासून। आणि महत्त्वाचं बघायला गेलं तर नियमबाह्य भाडे आकारणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या तक्रारी ज्या आहेत ते आपण व्हॉट्सअप नंबरवर नोंदवू शकतो। आपण बघू शकतो दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा आपण प्रवास करत असतो, चाकरमानी प्रवास ज्यावेळेस करत असतात त्यावेळेस जाण्यासाठी नकार जो आहे तो मिळत असतो वाहन चालकांकडनं, किंवा मग जास्तीचं भाडं जे आहे ते देखील आकारण्यात येत असतं। आणि या सर्व गोष्टींना कुठेतरी आळ घालण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम जो आहे तो आता परिवहन विभागाकडनं घेण्यात येणार आहे। आणि त्याचनुसार मोटार परिवहन विभाग व वाहतूक पोलीस यांनी मिळून एक संयुक्त पथक जे आहे ते बनवलेलं आहे। आणि ज्या ठिकाणावरनं वारंवार काही तक्रारी येत असतील त्या ठिकाणी ग्रस्त देखील घालावी अशा देखील सूचना ज्या आहेत त्या परिवहन मंत्री यांच्याकडनं करण्यात आलेल्या आहेत। तेजस, अगदी धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमीसंदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ। तर परिवहन खात्यानं एक व्हॉट्सअप क्रमांक अजूनही जाहीर केलेला नाहीये, मात्र व्हॉट्सअप क्रमांकावरती आपण तक्रार नोंदवू शकता। प्रवाशांच्या असुविधेसाठी जी वेळोवेळी असुविधा निर्माण होते टॅक्सी चालकांकडून, रिक्षा चालकांकडून, त्यासाठी परिवहन खात्यानं हे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे। परिवहन खातं या सगळ्या संदर्भात प्रक्रियेसंदर्भात काम सुरू आहे आणि व्हॉट्सअप क्रमांक जारी केल्यानंतर त्या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपण आपली तक्रार नोंदवू शकता।